नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये राज्यामध्ये महापालिका निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर महापालिका होतील. त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. राज्यात 29 महापालिका आहेत, त्यापैकी एक अ दर्जाची मोठी महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड पाहिलं जातं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवडची ओळख ही उद्योग नगरी आहे, त्याचबरोबर श्रमिक नगरी आहे, कष्टकऱ्यांची नगरी म्हणून आहे. या शहराची लोकसंख्या आज 30 लाख आहे. 30 लाखामध्ये जवळपास 17,27,000 हा मतदार आहे. परंतु या मतदारामध्ये असंघटित वर्गाचं प्रमाण जवळपास 38.8% ते साधारण 40%च्या आसपास आहे. म्हणजे 7 ते 8 लाख हा कष्टकरी आहे, असंघटित वंचित घटक आहे. परंतु त्याचं नेमकं या निवडणुकीत स्थान काय, हा आपल्या चर्चेचा मुख्य गाभा आहे. महापालिका म्हटल्यावरती महापालिका 8,000 कोटीचं बजेट आहे, परंतु यांच्या वाट्याला किती येतात नेमके? महापालिकेकडून जे राज्य सरकार केंद्र सरकारची योजना असतील ते पैसे येत असतील, परंतु महापालिका म्हणून स्वतः ते काही देतात की नाही, त्या विषयावर चर्चा करणार आहोत. कष्टकऱ्यांमध्ये त्याच्यामध्ये हातगाडी, पथारी, रिक्षा चालक, घरेलू कामगार, महिला, बांधकाम मजूर, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती मध्ये तो जो सर्वे झाला त्याच्यामध्ये म्हणजे शेतमजूर, सफाई कामगार, हमाल, मिस्त्री, गवंडी काम, ट्रक ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, म्हणजे मार्केटमध्ये छोट्या मोठ्या कामामध्ये अगदी लसूण निवडण्यापासून तर कांदा कापून देण्यापर्यंत असा हा कष्टकरी वर्ग आहे. हा सगळा असंघटित आहे, याला कुठेही न्याय मिळत नाहीये. त्याच्याबरोबर अंगणवाडी सेविका, म्हणजे हा पिंपरी चिंचवडचा हा मूळ पायाच आहे. पिंपरी चिंचवडचं अर्थकारण हे सगळं ह्या कष्टकऱ्यांच्या जीवावरती चालते. परंतु तो वर्ग दुर्लक्षित आहे, राजकारणामध्ये दुर्लक्षित आहे, निवडणुकीमध्ये दुर्लक्षित आहे. नेते मंडळी फक्त मतदानापुरता त्याचा वापर करतात. असा सरळ सरळ नेहमीचा तो एक पायंडा पडून गेला. राजकारण आलं की फक्त कष्टकऱ्यांना सांगायचं की तुमच्यासाठी याव करू, त्याव करू, पेन्शन देऊ, किमान वेतन देऊ. प्रत्यक्षामध्ये निवडणुका झाल्या होती सगळं भुईसपाट. या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्या शेजारी कष्टकऱ्यांचे नेते बाबाजी कांबळे. बाबा, आपलं स्वागत आहे. त्यांच्या शेजारी आहेत शैलजा चौधरी. शैलजा चौधरी, आपलंही स्वागत आहे. खास आपण दोन नेत्यांशी याच विषयावरती बोलणार आहोत. बाबा, मला सांगा, पिंपरी चिंचवडच्या निवडणुका होऊ घातल्या, जानेवारीमध्ये कदाचित निवडणुका होती मध्यवर्ती. या महापालिकेमध्ये तुम्ही 30 वर्ष मला वाटतं बऱ्यापैकी या शहरात काम करता. कष्टकऱ्यांचं, रिक्षा पंचायत किंवा बाकी अन्य बांधकाम मजूर किंवा इतर याच्यातून तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारात घेतलं जातं का? निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही कष्टकऱ्यांचे नेते म्हणून आहात की नाही? चिलेकर साहेब, आपण खूप चांगला प्रश्न घेतलेला आहे. खरं तर माध्यम हा प्रश्न उपस्थित करत नाही आणि त्यामुळे ह्या विषयाला पाहिजे त्याची चालना मिळत नाही. खरं तर हा जो घटक आहे, ज्या घटकांमध्ये गेले मी 25-30 वर्ष काम करतोय, रिक्षा चालक असन, फेरीवाले असतील, दोन्ही भांडी काम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूर, सिक्युरिटी गार्ड, असंघटित कामगार, असे जे असंघटित कामगार कष्टकरी आहेत यांची संख्या फार मोठी. देशात आम्ही 40 कोटी आहोत, तसेच तुम्ही या शहरामध्ये पण तसं करू शकता. राजकीय पटलावरती आम्हाला शून्य आहे. याचं कारण असं आहे की हे सगळे विखुरलेला घटक आहे. यांना एकत्र करण्यासाठी गेले 25-30 वर्ष आम्ही आयुष्य खर्च केलं, परंतु अजूनही हा घटक तसा संघटित होत नाही, विखुरलेला आहे. आता राजकीय दृष्ट्या जर का पाहिलं तर आमच्या मताचा उपयोग होतो. उपयोग नाही तर आमचे लोक मतदान करतात. हाच वर्ग जो वापर होतो आणि उपयोग होतो, त्यांना वापर पण होतो. दोन्ही गोष्टी. हाच घटक आहे जो मोठ्या संख्येने मतदान करतो. टक्केवारी यांची मोठी आहे, सर्वात मोठी. बरोबर आहे, सर्वात मोठी. निवडून द्यायला आम्ही पुढे आहे. कष्टकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं जातं, असं गरिबांच्या नावाने. गरिबांना आम्ही असं करू तसं करू, काही होत नाही. गरीब दुर्लक्षित, श्रीमंत अधिक श्रीमंत होतो. यामुळं राजकीय दृष्ट्या आम्हाला महत्व प्राप्त झालं पाहिजे, यासाठी आम्ही आता काम करत आहोत. गेले माझ्या आयुष्याचे 10-15 वर्ष आम्ही अराजकीय भूमिका घेतल्या. माझ्या आयुष्यामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेबांसोबत काम केलं, अण्णा हजारे, मेधाताई पाटकर असतील किंवा जोशी साहेब असतील, अशांसोबत आम्ही काम केलं. आम्ही अराजकीय भूमिका घेतल्या, पाहिजे वैद्य त्यामध्ये होते. तर आम्हाला वाटलं नाही की राजकारणात यावं. परंतु मतदान आमचे, लोक आमचे, प्रश्न आमचे, आणि हे मतदान घेऊन निवडून जातात आणि आमचे प्रश्न मात्र दुर्लक्ष झाले. त्यामुळे मागच्या 10 वर्षापासून मी राजकीय भूमिका घेत आहे. मागच्या वेळेस आम्ही राजकीय पाठिंबा दिला आणि काय मुद्द्यावर दिला कष्टकऱ्यांच्या, परंतु काय नाही, सर्व दुर्लक्षित राहिले.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या निवडणुकीमध्ये कष्टकऱ्यांची भूमिका फार महत्वाची आहे आणि मी आज आपल्या माध्यमातून सांगतो, आम्हाला या निवडणुकीमध्ये विश्वासात घेतला गेला नाही तर या शहराची सत्ता ठरू शकतो एवढी आमची लोकसंख्या आहे आणि त्यासाठी आम्हाला जनजागृती करावी लागते. क्या बात आहे. सत्ता तुम्ही ठरवणार, महापौर आम्ही ठरवू शकतो एवढी आमची ताकद आहे. फक्त विचार आहे त्यांच्यामध्ये एकता नाहीये आणि थोडे आमच्या पण संघटना वीक आहे. वीक म्हणजे आम्ही असंघटित कामगारांमध्ये काम करतो तसं कामगारांच्या संघटना आहे. त्यांचा मोठा फंड येतो, संघटित कामगार. आमच्याकडे काय फंड नाही काय नाही, आमच्या संघटना गरीब आहेत आणि त्यामुळे थोड्या आर्थिक अडचणी आहेत. परंतु मात्र जो मतदार वर्ग आहे तो मोठ्या संख्येने आमच्याकडे आहे आणि यांच्या गरिबीचा फायदा घेतला जातो. मतदानाच्या वेळेस यांना 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, नाही घेतले तर त्यांच्यावर दहशत, दबाव, कामावरनं काढू अशा प्रकारे राजकारण केलं जातं. तर ते आम्ही मात्र यावेळेस थांबवणार आणि जर ते आम्ही थांबवायला यशस्वी झालो तर तुम्हाला सांगतो पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चित्र बदलू शकतो. आम्ही राजकारणाचं जे आम्हाला विश्वासात घेतील त्यांना सत्तेमध्ये बसू शकतो. इतकी मोठी ताकद तुमची आहे. नक्कीच आहे. चौधरी तुम्ही सांगा, आता तुम्ही, मला वाटतं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करताय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरात काम करताय. अंगणवाडी सेविका बरोबर तुम्ही असंघटित कामगार, रिक्षा चालक किंवा बाकी इतर घरेलू महिला, बांधकाम मजूर सगळ्याच काम करताय. नेमकं या कष्टकऱ्यांचं राजकारणातलं आणि महापालिकेतलं स्थान काय हो? कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत महापालिकेचं काम पडतं. तुम्हाला दवाखाना असू द्या, महापालिकेच्या दवाखान्यात जायला लागतं. तुम्हाला अगदी स्वच्छता असू द्या, सार्वजनिक शौचालयात जायला लागतं. महापालिकेशिवाय त्याला पर्याय नाही, कारण कष्टकरी वर्ग आहे संपूर्ण. तुमचं स्थान नेमकं यातलं काय? तसं राजकारणात आपलं स्थान मिळवणं पिंपरी-चिंचवड आणि भोसरीमध्ये जरा कठीणच आहे. पण डॉक्टर बाबा आढाव आणि नितीन पवार सर यांच्या बरोबर आम्ही काम करतो. तर आमच्या कामाच्या माध्यमातून आता जवळपास मी पण 20-22 वर्ष या कामात आहे. तर हे काम करत असताना मला असं जाणवतंय की पालिका आपली भूमिका फक्त मतदान आल्यावर राबवत असते. मतदान जवळ आलं की यांचे कामकाज सुरू होतात. मग महिला बचत गट असतील किंवा आपल्या अंगणवाडी ताई असतील, अंगणवाडी ताईंच्या आरोग्य खात्याशी आपण पालिकेच्या जोडलो गेलेलो आहे. तर म्हणजे काम असलं की ते बोलवणार, तोपर्यंत आपला म्हणजे ते वापरच करून घेतात. आणि खरं तर इतर जे कष्टकरी कामगार आहेत त्यांच्या हाताला काम नाहीये, म्हणून आमचा कष्टकरी कामगार वर्ग या सरकारवर थोडा नाराजच आहे. आमच्या अंगणवाडी ताईंच्या विषयी आता सरकारने मागच्या वेळेस जे 5000 म्हणतात ते की 5000 मानधन वाढ केली, पण त्यात 2000 आम्हाला मिळतच नाही. त्यात मोबाईल साठी एवढे निकष लावलेत त्यांनी पोषण ट्रॅकर साठी की ते 2000 रुपये आम्हाला मिळतच नाही. म्हणजे आम्हाला 13,000वरच समाधान मानायला लागतं. आणि नेहमीच कुठलं तरी आश्वासन देतात आणि तोंडाला म्हणजे पानं पुसतात. आणि बचत गटांचे तर खूप सारा निधी येतो पालिकेमध्ये, पण तो निधी पूर्णपणे वापर होत नाहीये. कारण प्रॉपर त्यांच्याकडे. तुम्हाला थांबवतो मी. बचत गटांचा विषय अत्यंत महत्वाचा यासाठी आहे. महापालिकेच्या महिला बालकल्याणचं बजेट हे जवळपास 42-45 कोटीपर्यंत दरवर्षी असतं. त्यातल्या तुमच्या बचत गटाच्या वाट्याला नेमके ज्या प्रामाणिक महिला आहेत खरोखर बचत गट चालवतात त्यांच्या वाट्याला पैसे येतात का राजकीय लोकच ते वाटून घेतात? नाही, त्यांच्या वाट्याला फक्त काही बचत गटांच्या वाट्याला ते पैसे येतात. जे राजकारणी लोकांशी जोडले गेलेले असतात त्याच बचत गटांना ते पैसे येतात. बाकीच्यांना म्हणजे एकदम प्रामाणिक काम करणाऱ्याला ही सुविधा मिळत नाही असं माझं मत आहे. आणि थोडं आपण आता खरंच म्हणजे असंघटित कामगारांनी एकी केली पाहिजे आणि खरंच राजकारणी लोकांना दाखवून दिलं पाहिजे की आपली खरी ताकद काय आहे. ताकद काय तुमची? ताकद म्हणजे आता आमच्या एवढ्या अंगणवाडी ताई आहेत, आपण सरकार बदलू शकतो एवढी ताकद आहे. आम्ही जर बहिष्कार टाकला ना सर तर नक्कीच सरकार बदलू शकतो. पण आपली एकी ही खूप महत्वाची आहे आणि आता त्या दृष्टीने काम सुरू आहे. काही लोक राजकारण करतात, काही करत नाहीत, असे नेते आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे थोडं मागे पुढे होत असतं. राजकीय भूमिका अद्याप तुमची तशी स्पष्ट नाही. जशी बाबांनी सांगितलं की ती राजकीय भूमिका त्या आता राष्ट्रवादीच्या बरोबर आहेत, तशी तुमची राजकीय भूमिका अद्याप नाही. तसं
आमच्यासाठी जे काम करतील, आम्ही पण राष्ट्रवादी बरोबरच आहोत, तसं म्हणजे हे नाहीये. पण ठामपणे असं मी सांगू शकते की आता या वेळेला आमचे जे प्रश्न सोडवतील आणि आम्हाला आश्वासन दिल्यावर जे पूर्ण करतील त्यांच्याच आम्ही बरोबर. बाबा नेमक्या प्रॉब्लेम काय काय मला सांगा. आता हे कष्टकऱ्यांविषयी आपण पाहिलं, असंघटित वर्ग आहे संपूर्ण, हा याच्यात संघटन हा विषयच नाही राहिला. फार छोटे छोटे गट आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे राजकीय लोक ते गट आपल्या हाताला लावतात, त्यांचे जे काय आहे ते मानधन देतात आणि ते वापरून घेतात. दरवेळेस हा प्रयोग चालतो. तुमच्या नेमक्या समस्या काय आणि तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करता? चिलकर साहेब, मला आठवतं आपण सकाळमध्ये होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या शहरामध्ये होती. जो मूर्ती घोटाळा झाला, त्या मूर्ती घोटाळ्यावरती आपण त्याच्यावरती प्रचंड लेख लिहिले आणि ते पुराव्यानिशी लिहिले. बरोबर. तर राष्ट्रवादी सत्ता भ्रष्टाचारामुळे गेली अशी या शहरामध्ये चर्चा आहे. त्यात तुमचा पण रोल फार महत्वाचा. तर माझं असं आता म्हणणं आहे की आता बघा, तुम्ही जे म्हणलं ते खरं, मी अजितदादांसोबत आहे. अजितदादांचे माझ्या आता अलीकडच्या काळात फार घनिष्ठ संबंध आहे. तर अजितदादांसोबत मी असल्यामुळं मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षातले जे काही नेते मंडळी, माझा कोणावरती रोष नाही, बरोबर, परंतु त्यांनी भूमिका घेणं आवश्यक आहे. ह्या भ्रष्टाचाराचा डायरेक्ट परिणाम आमच्यावरती होतो. जो दबलेला घटक आहे म्हणजे जे कष्टकरी आहेत त्यांच्यावर डायरेक्ट परिणाम होतो. म्हणजे ज्या आमच्या वाट्याच्या योजना इतर ठिकाणी जातात आणि भ्रष्टाचाराची काही सीमा राहिली नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण बघायचो टक्केवारीचं राजकारण होतं, आता टक्केवारीचं राजकारण संपलं, आता डायरेक्ट पार्टनरशिप. अच्छा, भागीदारी डायरेक्ट भागीदारी, आता डायरेक्ट भागीदारी, अर्धे पैसे आणि डायरेक्ट भागीदारी. पहिले टक्केवारीवर आपण राजकारण ऐकलं. आणि तुम्हाला आठवत असं नाही, पिंपरी-चिंचवड शहरात 2 गोष्टी आम्ही केल्या. पहिला नगरसेवक पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पैसे घेताना आम्ही पकडून दिला. कोणता? पहिला आपल्याकडे घटना झाली अत्तर चौधरी नावाचे. अच्छा, हो 20,000 रुपये घेताना सापडले. ते साफसफाई कामगारांमध्ये घेत होते. पहिला नगरसेवक आम्ही पकडून दिला. तसे या ठिकाणी पोलिसांमध्ये देखील अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही भक्कमपणे उभं राहिलो, लढलो त्यांच्या विरोधामध्ये. तर ही भूमिका आमची केव्हापासून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये. परंतु विरोधी पक्ष म्हणून किंवा इतरही पक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे अशी भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही भूमिका घेतो. तुमची राष्ट्रवादी भाजपचा एवढा मोठा 5 वर्षाचा भ्रष्टाचारी चकार शब्द आता बोलत नाहीये. प्रशासनाच्या राजवटीमध्ये 4 वर्ष झाली, धुतली महापालिका, कर्जबाजारी केली, एक शब्द तुम्ही बोलत नाही. नेमकं बोलताय काय तुम्ही? नाही, आता माझा डायरेक्ट पक्ष संबंध नाही, मी पाठिंबा दिला. माझा अजितदादांचे संबंध आहे, मी त्यांच्या पक्षांना पाठिंबा दिला. माझी कष्टकरी जनता, कष्टकऱ्यांवरती भ्रष्टाचाराचा परिणाम होतो याविषयी वाद नाही. तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये गेलात, तलाठ्याला पैसे दिल्याशिवाय 7-12 मिळत नाही. तहसीलदाराकडे गेलात तर तिथे तुम्ही कोणताही दाखला काढायचा असू द्या, तिथे पैसे दिल्याशिवाय होत नाही. महापालिकेत गेलात, महापालिकेत तुम्हाला घर नोंदणी करायची असेल, महापालिकेला टॅक्स भरायचा असेल तरी पैसे द्यावे लागतात. म्हणजे इतकं प्रचंड करप्शन आहे. कष्टकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये महिला बाल कल्याणच्या असू द्या, झोपडपट्टी पुनर्वसनच्या असू द्या किंवा पंतप्रधान आवास ही महापालिकेमार्फत राबवली योजना असू द्या, सगळ्या योजनांमध्ये प्रचंड पैसे. महापालिकेमध्ये 7,000 जर कायम कर्मचारी असेल तर 7,500 कंत्राटी कर्मचारी आहेत. परंतु ते कंत्राटी कर्मचारी त्यांची जर अवस्था पाहिली तर फार भीषण आहे. म्हणजे हा असंघटित वर्ग आहे सगळं, त्यांची काय तुमची संघटना नाहीच आहे. शहरातल्या बांधकाम मजुरांच्या बाबतीमध्ये तुम्ही तर त्यातले नेते आहात, तुम्ही सांगा त्यांच्या नेमके प्रश्न काय आहेत. नाही, तुम्ही पण सांगा बांधकाम मजुरांच्या बाबतीत. बांधकाम मजुरांसाठी कायदा झाला 2007 साली. त्यात आम्ही स्वतः प्रयत्न केले. त्यात डॉक्टर बाबाराव, नितीन पवार, तर आम्ही तो कायदा केला स्वतः. तर त्या कायद्यात आमचा सहभाग आहे. त्याच वेळेस एक कायदा झाला घरेलू कामगारांचा, 2007 साली 2 कायदे झाले. तर बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळामध्ये 21,000 कोटी रुपये जमा. आता हा जो काय निधी आहे तो निधी त्यांच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, पण बिलकुल वापरला जात नाही. त्याच्यामध्ये पण प्रचंड भ्रष्टाचार झाला. मधल्या काळात तर ते जवळजवळ 5,000 कोटीचे कपाटे घेतले. काय त्याचा उपयोग नव्हता. सुरेश खाडे नावाचे मंत्री होते, मी त्याच्यावर आवाज, सोलापूरचे नाही साताऱ्याचे, सांगलीचे. तर ते डॉक्टर खाडे, डॉक्टर सुरेश खाडे, तर त्यांच्यावर मी आवाज पण उठवला. भ्रष्टाचारावर मी त्यावेळेस पण बोललो, या कपाटाची आवश्यकता नव्हती, कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्क अधिकार मिळाले पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर शहरामध्ये आहेत. बोगस लाभ सर्रासपणे दिला जातो. बोगस लाभार्थी, खरे लाभार्थी नोंदणी होत नाही. तुम्ही कुठल्याही साईटवर राहता,
माझ्यासोबत चला, त्या ठिकाणी बांधकाम आपण बघूया. एकाकडेही शासनाच्या ओळखपत्र नाहीये, एकही त्यामध्ये नोंदणीकृत नाही. मग हे नोंदणीकृत असलेले सध्या आता आपल्याकडं जवळजवळ 2 लाखापेक्षा अधिक लोक नोंदणीकृत झाले. 2 लाख? हो 2 लाख. तर मग हे कोण आहे 2 लाख लोक? हे कुठनं आलेत, कुठं राहत आहेत, ते खरंच बांधकाम मजूर करतायत का? काही नाही. आणि त्यामुळं त्यांना डायरेक्ट लाभ मिळतोय, शासन पण लाभ देतोय, परंतु ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांना ते मिळत. एक मंत्री आहे, खरा कष्टकरी तो बाजूला राहतो. बरोबर. एक मंत्री आहे, त्यांनी मागच्या काळात मंत्री असताना शेतकऱ्यांना बांधकाम मजुरांचा लाभ दिला. ते शेतकऱ्यांसाठीच केलं, त्यांसाठी वेगळं महामंडळ करा. बरोबर. ह्या घटकांचा लाभ त्यांना देणं चुकीचं आहे. त्यामुळे ह्या घटकांचे प्रचंड हाल आहे. हा घटक देशामध्ये 2 नंबरची यांची संख्या आहे. म्हणजे 1 नंबरला ड्रायव्हर, 2 नंबरला हा घटक बांधकाम मजूर. मोठ्या संख्येने यांची संख्या आहे. पैसा भरपूर आहे, त्याचा विनियोग होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला सेम घरेलू कामगाराचं मंडळ 2007 साली झालं, त्यावेळेस त्या मंडळामध्ये 5 कोटी रुपये ठेवले गेले. ते 5 कोटी अजून तसेच आहेत, त्याची काहीच लाभ नाही. त्याचा लाभ काय माहिती आपल्याला? त्यामध्ये लाभ असेल, एखादी जर का धुणे भांडे काम करणारी महिला मेल्यानंतर तिचे जे आर्थिकासाठी जे लागतं तो खर्च म्हणजे ते त्याच्यावर कपडा बांबू आणायचं, ते आणायचं, त्यासाठी 5,000 रुपयाचा खर्च. आणि मधल्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, अजितदादा पवार मुख्यमंत्री होते, त्या काळी 10,000 रुपयाचा सन्मान धन दिलं त्या महिलांना. म्हणजे त्यांचं वय वर्ष 60 आहे, त्यांना त्या काळी सन्मान धन दिलं. त्यानंतर काही लाभ नाही. आम्ही त्या महिलांचे 70 रुपये दर महिन्याला बांधकाम मजुराच्या नोंदणीमध्ये भरतो. अच्छा. आता आम्ही ते नोंदणी करून ठेवतो. आता त्यांच्यामध्ये अज्ञानपण आहे. त्यांना काय वाटतं, संघटनेने 70,000 रुपये 70 रुपये घेतले, ते काय केलं, आम्हाला लाभच काही मिळत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडा आडणेपणा आहे. आम्हाला काम करायला खूप अडचण येते, परंतु त्यांना कुठले लाभ मिळत नाही. एका मंडळामध्ये 21,000 कोटी त्याचा बट्ट्या बोल, दुसऱ्या मंडळामध्ये पैसे नाही, त्यांना काय लाभ. अशी अत्यंत विचित्र अवस्था आहे. आणि त्यामुळं आमचे प्रतिनिधी म्हणजे ज्यांना ह्या विषयाची जाण आहे, पण ते कोणी असू द्या, म्हणजे आमच्या क्षेत्रात जे काम करतात, खूप कमी लोक काम करतात, जे कोणी काम करतात त्यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि सभागृहामध्ये आलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेत तुम्ही आला पाहिजेत. निर्णय प्रक्रियेत आम्ही आलो पाहिजे. ताई, नेमकी काय परिस्थिती आहे आता? हा फार गंभीर विषय आहे तसा. म्हणजे त्यांना किमान वेतन वगैरे हातभाग बाजूलाच, पण आहे ते पण मिळत नाहीत. नाही, बरोबर आहे. सरांनी सांगितलं ते खूप बरोबर आहे की बांधकाम कामगारांना जो लाभ दिला, तर मी बघितलं की एका घरामध्ये 4-4 बॉक्स गेलेत आणि खरे बांधकाम कामगारांना सहीच मिळत नाही. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळं त्यांना आय कार्डची म्हणजे मिळतच नाही ते, त्याच्यामुळे ते मागे आहेत. आणि घरेलू कामगार यांचा सर्वे खर तर पालिकेने केला पाहिजे. पालिकेचं खरं काम काय आहे की आपल्या क्षेत्रामध्ये कुठला कामगार किती वर्ग आहे हे पालिकेने बघितलं पाहिजे, करायला पाहिजे. 10-10 वर्ष 15-15 वर्ष कसलेच सर्वे होत नाही आणि सर्वे झाला तर बोगसपणा जास्त. अच्छा, असं थोडस. आता बांधकाम कामगार सांगितलं की 2 लाख, पण प्रत्यक्षामध्ये जे आहे नसणारच. ते त्यांनी प्रूफ करावं की ते 2 लाख आहेत का बांधकाम. कोण बिल्डर लोकच नोंदतात का काही सगळे? नाही, हे बिल्डर लोक नाही नोंदत. मला बिल्डर लोक फक्त सही करतात. अच्छा. हा, की मी जरी लिहिलं ना, मी फॉर्म भरला तर मी बांधकाम कामगार होऊ शकते. बोगस कष्टकऱ्यांचे नेते जे असतील ते सगळे उद्योग करतात. नेते नाही. हा, दुकानदारी मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामुळे ते जरा लोकांना अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यामध्ये अनेक एजंट तयार झाले. एक प्रश्न छान मांडला की महापालिकेने याचं सर्वेक्षण केलं पाहिजे. महापालिकेकडून काय काय अपेक्षा आहेत आणखी तुमच्या? महापालिकेकडून निवडणुकीमध्ये हे लोक त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात की तुम्हाला घर देऊ, तुम्हाला पाणी देऊ, तुम्हाला मोफत दवाखाना देऊ, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ. प्रत्यक्षानंतर काही मिळत नाही. तुमच्या अपेक्षा नेमक्या काय? आमच्या अपेक्षा अशा आहे की महापालिकेने प्रत्येक घटकाचा सर्वे करावा. बरं, त्यात आपल्या एकल महिलांचं प्रमाण करोनामुळे तुम्हाला माहितीये ते खूप वाढलेलं आहे. त्याच्यासाठीही खूप योजना त्यांनी काढल्यात, पण त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळतोय की नाही मिळतोय हे पण पालिकेने बघितलं पाहिजे. आमचा जो अंगणवाडी ताई ज्या आहेत त्या काही योजनांचा लाभ देतच असतात लोकांपर्यंत, पण एकल महिलांचं खरं त्यांनी सर्वेक्षण केलं पाहिजे. परत अंगणवाडी ताईंना ज्या म्हणजे अंगणवाडी
अंगणवाडी ही स्लम एरियात असते. अच्छा. तर तिथं अंगणवाड्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. म्हणजे महापालिकेने अंगणवाड्या बांधून दिल्या पाहिजेत. हो हो येस. तसं आमच्या म्हणजे राज्य सरकारकडून आम्हाला निधी असतो त्याच्यासाठी, पण जागा उपलब्ध नसते. ती जागा पालिकेने म्हणजे त्याच्यात त्यांनी त्यांचा हात असला पाहिजे. शहरात काय परिस्थिती, अंगणवाडीची परिस्थिती काय? अंगणवाडीची परिस्थिती तशी चांगली आहे, कारण आता आम्हाला स्टार्टिंगला फक्त 750 भाडं होतं. आता भाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे आम्ही सेपरेट अंगणवाडी घेऊ शकतो. कारण आता आम्हाला 3000 6000 असं वाढ. अंगणवाडी आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत आपल्याकडं? 182 अंगणवाड्या आहेत एका प्रकल्पामध्ये, पूर्व प्रकल्पामध्ये, आणि एक अंगणवाडी ताई, एक सेविका ताई आणि एक मदतनीस ताई असं. साधारण 350 पावणे 400 महिला आहेत शहरामध्ये. हो शहरात अंगणवाडी ताई म्हणून. पण त्याच्यात जास्त महिला एकल महिला आहेत. म्हणजे अंगणवाडीमध्ये प्राधान्यच एकट्या महिलांना जास्त आहे, की ज्या विधवा परित्यक्ता आहे, प्रौढ कुमारिका आहे, त्यांच्यासाठी. त्यांना काहीतरी रोजगार असायला पाहिजे. हो त्यांनाही रोजगार असला पाहिजे, आणि इतर ज्या महिला आहेत बचत गट वगैरे त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे. पालिकेने आरोग्याची जी सुविधा आहे किंवा जन्म दाखले असतील ते वेळोवेळी म्हणजे लगेच मिळाले पाहिजे, त्याच्यावरही आमचं काम सुरू आहे. महापालिकेचे दवाखाने त्याच्यामधून मोफत उपचार मिळतात का? नाही, म्हणजे मोफत उपचार मिळतात, पण ते आता आम्ही आरोग्याशी निगडीत आहे, तर आम्हाला स्वतःला मोफत उपचार मिळत नाही. आम्हाला सही नाही, दर्जा थोडा कमीच आहे म्हणजे पालिकेच्या आरोग्य सेवेचा. पण आणि खूप म्हणजे एक कष्ट करायला, खूप तगमग करायला लागते ते मिळवण्यासाठी. की आरोग्य एखादं ऑपरेशन असेल तर मग त्याला खूप वेळ लागतो ते प्रोसेस करायला, आणि खूप वेळा सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही स्कीम मध्ये बसवून देऊ तुमचं ऑपरेशन, आणि ऐन वेळेला म्हणजे आमच्या एक अंगणवाडी ताई होत्या, त्यांना अक्षरशः YCM ला 1.5 लाख रुपये ऑपरेशनला लागले. हाताचं ऑपरेशन केलं त्यांनी, तर त्यांना 1.5 लाख खर्च आला ऑपरेशन. योजनेमध्ये कुठे बसले नाही बसवलं त्यांनी कुठेच, आणि त्या आमच्यापर्यंत नंतर पोहोचल्या. त्याच्यामुळं थोडं म्हणजे असं आहे की लाभच मिळत नाही थोडं. घरेलू महिलांच्या बाबतीत काय सांगा तुम्ही? घरेलू महिलांच्या बाबतीत तो 10,000चा जो लाभ आहे तो सुरू आहे, पण घरेलू महिला तिथपर्यंत पोहोचल्या तर मग पोहोचायला माध्यम असणं आवश्यक आहे, की ज्या काम करतात त्यांचं सर्वेक्षण. संघटना तेच काम करतात ना? हो, मेडिटेटरचं काम थोडं त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं. बरोबर. त्यांना किमान वेतन मिळतं का? काल मला वाटतं कोणत्या तरी वर्तमानपत्रात छापून आलं, घरेलू कामगार महिलांना साधारण किती किमान वेतन असतं. मग त्याच्यामध्ये धुणं भांडी फक्त करणाऱ्या, फक्त स्वयंपाक करणाऱ्या, म्हणजे 2 तास, 4 तास, 8 तास याच्याप्रमाणे त्यांनी सगळी ती कॅटेगरी दिली होती. प्रत्यक्षात आपल्या शहरामध्ये त्यांना ते पैसे मिळतात का? तसं म्हणजे तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीने ते मिळत नाहीत. ते त्याच महिला ठरवतील जे कामाला जातात त्या, की मला किती पाहिजे, किती लोक आहेत तुमच्या घरात, मग किती काम पुरेल त्याप्रमाणेच ते ठरवतात. असं फिक्स असं काही रक्कम नाहीये. घर वगैरे पुसायचं असलं तर 500 रुपये, म्हणजे असं त्यांनाच ते ठरवायला लागतं. असं कुणी त्याच्यात असं ठरवून दिलेलं नाहीये की एवढं दिलंच पाहिजे, असं काही नाही. बाबा, या पुढच्या या निवडणुका 2 महिने येऊन ठेवलेल्या आहेत. प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा असणार आहे. या जाहीरनाम्यामध्ये प्रमुख 5 मागण्या तुमच्या कोणत्या राहतील? त्यांनी त्यात समावेश केला पाहिजे म्हणून तुम्ही काय करणार आहात का? आपला फक्त चर्चा आली सोडून दिली? तर आमच्या 5 मागण्या असणार. हे पिंपरी शहरामध्ये जवळजवळ 25,000पेक्षा अधिक टपरी, पथारी, हातगाडीधारक, फळभाजी विक्रेते आहेत. त्यांचं पक्क्या दुकानात पुनर्वसन झालं पाहिजे. एक हॉकर झोन, थोडक्यात हॉकर झोन झालं पाहिजे. एक दुसरी गोष्ट, जे रिक्षा चालक आहेत त्यांना रिक्षा स्टँडची सुविधा मिळाली पाहिजे. आणि जसं आता PMPL ला महानगरपालिका अनुदान देतात, आणि जसं PMPL ही सार्वजनिक सेवा आहे, आणि त्या सार्वजनिक सेवेमुळे त्यांना महानगरपालिका अनुदान देते. आपण बघितलं मागच्या वेळेस त्यांनी 350 कोटी रुपये PMPL ला दिले, महापालिकेत दिले. आम्ही पण सार्वजनिक सेवा देतो, रिक्षा चालक, आम्हाला 1 रुपया दिला जात नाही. रिक्षा चालकांना देखील सार्वजनिक सेवेचा दर्जा देऊन आम्ही जी सेवा देतो त्या सेवेला महत्व दिलं पाहिजे. आम्हाला देखील त्या सेवेच्या आधारे अनुदान दिलं पाहिजे. अच्छा, या 2 मागण्या झाल्या. तिसरी मागणी अशी आहे
की यामध्ये महानगरपालिकेचा जो 5% निधी मागासवर्गीयांसाठी राखीव केला जातो, तर त्या मागासवर्गीयांच्या निधीमध्ये जे महिला बचत गट आहेत किंवा ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामध्ये मग आता लायसन काढण्याचा विषय झाला की महिलांना प्रशिक्षण द्यायचं आणि लायसन काढायचं. ते सीमाताईंनी चांगला निर्णय घेतला, रिक्षाच्या बाबतीत घेतला, त्याच्या बाबतीत घेतला, फोर व्हीलर तर ते चांगला निर्णय होता. परंतु नंतर ती योजना बारगळली आणि मी पाहिलं तर ते 4 व्हीलरचं झालं. मी म्हटलं मग आमच्या गरीब रिक्षा महिलांना द्या ना, बरोबर, ते काय दिलं नाही त्यांनी. अच्छा. तर महापालिकेचा तो जो काही निधी आहे तर तो महिला बचत गटाच्या अंतर्गत किंवा सामाजिक न्यायाचा निधी आहे. तो कष्टकरी महिला, धुणे भांडे काम करणाऱ्या महिला, पत्राव्यसक महिला अशा घटकांना दिले पाहिजे. 3 गोष्टी. चौथी गोष्ट यामध्ये जे भ्रष्टाचार जो आहे महानगरपालिकेमधला, या भ्रष्टाचारावरती नियंत्रण आणण्यासाठी आता भ्रष्टाचार कुठं होतो? फुटपाथ मध्ये भ्रष्टाचार होतो. मोठे मोठे फुटपाथ पहिल्या सुरुवातीला मुंबईच्या धर्तीवर फुटपाथ केले मोठे, नंतर म्हणले नाही आपल्याला पाहिजे छोटे केले. आता परत म्हणतात नाही स्ट्रीट फुटपाथ, परत मोठे फुटपाथ. 1000 कोटी रुपये खर्च केले त्यासाठी, 1000 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले. आता ते काढून टाकतील काही दिवसांनी. तर याच्यावर नियंत्रण पाहिजे, ही चौथी मागणी. आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे घर. ज्यांना बेघर आहेत, जे कष्टकरी आहेत त्यांना घर भेटलं पाहिजे. जसं तुम्ही बघितलं जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत आपल्याकडं 15,000 घर, बरोबर 16,000 घर, 11,750 घराची योजना होती. 6,750 घरं पूर्ण झाले. 1.5 लाखाला होती, नंतर आता 4.25 लाख रुपये झाले. त्यानंतर दुसरी घरकुलची स्कीम झाली आता, तर 7-8 लाख रुपयाला घर गेलं. त्यापेक्षा कमी हे 500 स्क्वेअर फूटचं आहे, ते मात्र अजून कमी आणि किंमत जास्त. असं न करता प्राधिकरणाच्या जागा अजून आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये गरिबांना हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि झोपडपट्टीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांना देखील भ्रष्टाचार मुक्त घर मिळालं पाहिजे, कारण त्यात प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे. 5 मागण्या महत्त्वाच्या. ताई तुम्ही काय सांगाल, तुमच्या प्रमुख अशा 5 मागण्या कोणत्या? तुम्ही 1, 2, 3, 4, 5 जे महापालिकेचा पुढचा आता जाहीरनामा प्रत्येक पक्ष प्रसिद्ध करणार आहे, त्याच्यात राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, ते त्यांच्यापर्यंत सांगतात किमान वेतन लागू करू, घर देऊ वगैरे. तुमच्या 5 मागण्या कोणत्या? आमच्या 5 मागण्या म्हणजे आधी तर आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे महिलांना, मग ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असू दे, आणि ती व्यवस्थित मिळणं आवश्यक आहे. परत घरांचा एक खरं ऐरणीचा मुद्दा आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, आणि घर जेव्हा देतात तेव्हा त्यात भ्रष्टाचार नको, हा एक मुद्दा आहे. पक्क घर मिळालं पाहिजे. आणि ते घर मिळत असताना एखादा कागद कमी असला तरी म्हणजे त्यांनी शिथिलता आणली पाहिजे त्या कागदपत्रांमध्ये. आणि त्याच्याबरोबर अंगणवाडी ताईंचा जो विषय आहे त्याची एक मागणी असली पाहिजे की त्यांना ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. परत त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये काही आहे का विषय असं? कारण या कष्टकऱ्यांची मुलं जी असतात त्याच्या बाबतीत महापालिका शाळा असते, महापालिकेमध्ये मोफत शिक्षण असतं, दर्जेदार शिक्षण नसतं, त्यांना बाकी काही सुविधा मिळत नाही. आता कसं झालंय, खूप शाळा बंद पडल्यात महापालिकेच्या, म्हणून आता दर्जेदार देण्याचा प्रयत्न करतायत महापालिकेच्या शाळा. त्याच्यात कॉम्प्युटर वगैरे, त्याच्यात CCTV वगैरे त्यांनी प्रयत्न आहेत त्यांचे. तुमच्या माहितीचं सांगतो, महापालिकेच्या 150 शाळांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत ई-लर्निंग सेंटर म्हणून 150 शाळांमध्ये 42 कोटी रुपये खर्च करून ते ई-लर्निंग सेंटर उभे केले. अद्यापपर्यंत ते सुरू झालेलं नाही. 42 कोटी रुपये सगळे स्वाहा झाले. बोला पुढे. आणि याचा डायरेक्ट परिणाम तो कष्टकऱ्यांचा पैसा होतो, त्यांना ते मिळत नाही. डायरेक्ट आमच्या लोकांशी जीवनाशी निगडीत हा परिणाम आहे. फक्त ही जागृती त्यांच्यापर्यंत जाणं महत्वाचं आहे आणि त्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणणं महत्वाचं. हे जर आम्ही आणणार यशस्वी झालो कसं आहे तर तुम्हाला मी अतिशोक्ती नाही सांगत, परंतु हे सत्य आहे. इथं नगरसेवक निवडून आणायचे, नगरसेवक पाडायचे, ही संख्या ह्या लोकांमध्ये आहे. क्या बात आहे. तुमचं पॉकेट आहे, मोठं पॉकेट आहे. 128 मध्ये किमान 25-30 जरी कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी असतील तर तुम्ही सांगाल ते निर्णय होतील तिथे. आम्ही यावर तुम्ही राज्यकर्त्यांकडे तशी मागणी करणार आहात का?
चाललाय प्रयत्न, करूया ना. नाही, मी करणार. ताई राजकारणाच्या बाबतीमध्ये नाही, राजकारणाच्या बाबतीत थोडं म्हणजे मला जरा संशयच आहे, कारण इथं राजकारण करायचं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. का कठीण काय? कारण काय? आपली एकी आधी बडकट केली पाहिजे. तुम्ही काम करताय, सर्वसामान्य काम- लोकांमध्ये, गरिबांमध्ये काम करताय, हा वर्ग तुमच्यावर आलाच पाहिजे. आहेच. नाही, तो वर्ग आपल्या बरोबर आहेच, पण खूप सारे उद्या समजा लोक तुम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघात सोडा, तिथल्या एखाद्या वार्डमध्ये उभं राहिलात, तर तुम्हाला निवडून यायला काय हरकत आहे? काय तसा प्रॉब्लेम काही येऊ शकत नाही ना? नाही. का राजकारणाविषयी नाही. नाही. ओव्हरऑल संपूर्ण आपण जर पाहिलं, पिंपरी चिंचवड शहरातील असंघटित कामगार घटक हा फार मोठा आहे. म्हणजे आपण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिलं तर आता 40% जरी धरलं तर 12 लाख लोकसंख्या कष्टकऱ्यांची आहे. हे शहरच कष्टकऱ्यांचं आहे. आता त्याला भांडवलदारांचं किंवा एक रूप आलेलं आहे, कारण श्रीमंती वाढलेली आहे प्रचंड. आणि मतदार 17,27,000 मध्ये साधारण 7 ते 8 लाख मतदार हा आहे. या कष्टकऱ्यांनी सगळ्यांनी मनात आणलं तर ते कोणाची सत्ता आणू शकतात आणि कोणाची घालू पण शकतात. त्यांना लक्षात आलं की प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे, ह्या पक्षाने केलेला आहे, त्याला आम्हाला यावेळेस उलथून टाकायचं, ते करू शकतात. त्यांनी फक्त मनात आणलं पाहिजे. म्हणून हा घटक मतदान प्रक्रियेमधला फार महत्वाचा घटक आहे, ज्याला आपण पॉकेट वोट बोलतो. ज्यावेळेस एखाद्या जातीचं, एखाद्या धर्माचं स्वतंत्र मतं की गठ्ठ्यानी मतं येतात, तशी कष्टकऱ्यांची गठ्ठ्याने जर मतं आली तर मला वाटतं या शहरातल्या सर्व राज्यकर्त्यांना त्यांचा फार गांभीर्याने विचार करावा लागेल. जो कष्टकरी मरमर म्हणतो, आज परिस्थिती अशी आहे, त्याला महिन्याला साधारण 8-10 हजार कसे बसे मिळतात. जीवन मरणाचा प्रश्न आहे, जगण्याचा संघर्ष प्रचंड तीव्र झालेला आहे, महागाई, बेरोजगारी ही प्रचंड वाढलेली आहे. ह्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नाही. प्राथमिक आरोग्यापासून त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नापासून राहण्याच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक प्रश्नामध्ये महापालिका निगडीत आहे. म्हणून खास आपण ही चर्चा केली होती. अपेक्षा आहे ह्या दोनही कष्टकऱ्यांच्या नेत्यांनी जे आता प्रश्न मांडले त्या प्रश्नांचा पुढच्या या निवडणुकीमध्ये जे जे पक्ष आहेत ते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख जरूर करतील आणि पुढच्या दृष्टिकोनातून जे सत्तेत येतील ते हे प्रश्न सोडवतील. बाबा, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. ताई, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.